श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 3. मच्छिंद्रनाथ व मारुतीरायांचे युद्ध व मच्छिंद्रनाथांचे मारुतीरायाला आश्वासन. बंगाल देशातून बाहेर पडल्यावर मच्छिंद्रनाथ रामेश्वराला गेले. तेथे समुद्र स्नान करून परतत असताना त्यांना एक वानर दिसले. ते मारुतीराय होते. मुसळधार पावसापासून स्वतःचे रक्षण व्हावे म्हणून एका कपारीत गुहा करण्याचा प्रयत्न करीत होते. ते पाहून नाथास नवल वाटले. त्यांना खरे स्वरूप न कळल्यामुळे ते त्याला चेष्टेने म्हणाले, माकडा, काय म्हणावे तुझ्या मूर्खपणाला? या भयंकर वर्षाबाद तू कसे काय घर बांधणार? अरे, तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे? ते कोण मारुती म्हणाले, बाबा रे, एवढ्या शहाणपणाच्या गोष्टी बोलून मला उपदेश करणारा तू आहेस तरी कोण? मच्छिंद्रनाथ म्हणाले, मी जती असून मला मच्छिंद्रनाथ नावाने ओळखतात. त्यावर मारुती म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे एकटा हनुमानच तेवढा खरा जती आहे. तेव्हा तुझ्या रूपात हा नवीन जती कोठून उपटला? बरं या पदव्या तुला कोणी दिल्या? नाथ, जती या संज्ञा लावताना आपण त्या संज्ञांना पात्र आहोत का याचा विचार करायलाच हवा, नाही का? तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले, एखाद्याच्या प्रताप शक्तीचा अनुभव आल्याशिवाय कोणी कोणाच्या पदव्या घेईल का? तेव्हा मारुती म्हणाले, मग पाहू दे तरी तुझे सामर्थ्य काय आहे ते. पूर्वी हनुमंताच्या सहवासात असताना मला त्याच्या कृपाप्रसादाने त्याची सहस्रांश शक्ती प्राप्त झाली आहे. त्या शक्तीचे तुला निवारण करता आले तर तुझ्या बोलण्यात काही तथ्य आहे असं मी समजेन. अन्यथा तुझे हे किताब माझ्या हवाली करून तू चालता हो. तेव्हा त्याच्या आव्हानाचा स्वीकार करून मच्छिंद्रनाथ म्हणाले, माकडा, उगीच वटवट कशाला करतोस? मलाही पाहू दे तुझ्या अंगी काय पराक्रम आहेत. तिकडून मारुतीराय संतापले. त्यांनी क्षणार्धात महाकाय रूप धारण केल्याने नाथावर पर्वतांचा मारा केला. ते पाहून हा वानर सामान्य नसून साक्षात मारुती आहे हे नाथांनी ओळखले आणि आपल्या मंत्रशक्तीच्या सहाय्याने त्या पर्वतांचे निवारण केले. ते पाहून चवताळलेला मारुती हातामध्ये डोंगर घेऊन त्याच्यावर धावला. तेव्हा नाथाने त्यांच्यावर वाताकर्षण असल्याचा प्रयोग केला. त्यामुळे मारुतीरायाची सर्व हालचालच थांबली. त्यांचे प्राण कंठाशी आले. त्यावेळी आपल्या पुत्राची ती विफल अवस्था पाहून वायुदेव मच्छिंद्रनाथाला शरण गेले आणि मारुतीला मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा त्यांच्या शब्दाचा मान ठेवून नाथाने मारुतीरायाला अस्त्रमुक्त केले. तो देहभानावर येताच वायुदेवाने त्याला या नाथाच्या पाठीशी गुरुची अमोघ शक्ती आहे, त्यापुढे तुझा पराक्रम चालणार नाही असं समजावले. मग त्या पितापुत्रांनी मच्छिंद्रनाथाशी सख्य केले आणि त्याला त्याच्या कार्यात सहाय्य देण्याची मान्य केली. तेव्हा त्या दोघांना वंदन करून नाथ मारुतीला म्हणाले, हे कपिराज, तू मार्तंड पर्वतावर मला अनुकूल झालास, शाब्री कवित्वास वरही दिलास आणि आता माझ्याशी युद्धही केलंस. हे कसे? त्यावर मारुती हसून म्हणाला, मी तुला आधीच ओळखले होते. तू कोणाचा अवतार आहेस हेही मला माहीत आहे. पण मार्तंड पर्वतावर तुला देवतांनी जे सामर्थ्य दिले ते अजूनही तुझ्यात तसेच आहे किंवा नाही तेच मला पाहायचे होते. म्हणूनच मी तुझी मुद्दाम परीक्षा घेतली. आता मला तुझ्याविषयी काहीच चिंता नाही. मारुतीरायाचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथास अत्यंत आनंद झाला. त्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करीत मारुती मच्छिंद्रनाथाला म्हणाले, नाथा, कित्येक वर्षापासून माझ्या मनावर एक ओझे आहे आणि ते तू दूर करण्यास समर्थ आहेस. तेव्हा कृपा करून माझे कार्य तू पूर्ण करशील असं मला वचन दे. ते ऐकून नाथ म्हणाले, पण मला कोणते काम करायचे आहे ते तरी सांगा. तेव्हा मारुती म्हणाले, नाथा, रावण वधानंतर श्रीराम व सीतामाईसह मीही अयोध्येस गेलो होतो. तेव्हा सीतामाई मला म्हणाली, हनुमंता, तुला माझी एक इच्छा पूर्ण करायची आहे. त्या बाबतीत तू मला आधी वचन दिलेस तरच ती इच्छा मी प्रगट करीन. त्यावेळी मी तिला तसे वचन देताच ती म्हणाली, तू गृहस्थ आश्रमाचा स्वीकार करून संसार सुखाचा उपभोग घ्यावा असं मला वाटते. ते ऐकून मी हादरलो आणि रामप्रभूंना आपले गाऱ्हाणे रडत रडत सांगितले. तेव्हा ती म्हणाले, बाबा रे, रावण वधानंतर तुला स्त्रीराज्यात जावेच लागते.
ही अनादी परंपरा आहे. प्रत्येक युगाच्या चौकडीत तुला मला रावणाला जन्म घ्यावाच लागतो आणि निर्धारित कार्यही करावेच लागते. तुझे श्रीराजात जाणे हे त्यापैकीच एक कार्य होय. आजपर्यंत असे 98 वेळा झालेले आहे आणि आताही ही 99वी वेळ आहे. तेव्हा तू निशंक मनाने श्रीराजाचा तू ऊर्ध्वर येत आहेस. तुझ्या नुसत्या भूक कारणे स्त्रिया गर्भवती होतील, त्यामुळे तुझे ब्रह्मचार्यही ढळणार नाही आणि तुला स्त्री संघाची पातकही लागणार नाही. तेव्हा मनात नसूनही मी श्रीराज्यात गेलो. तिथे सर्व स्त्रियाच होते. मैनाकिनी नावाची राणी तेथे राज्य करीत होती. माझ्या भूभुकारणे तेथील स्त्रिया गर्भवती राहू लागल्या. पण एके दिवशी मैनाकिनीने घोर अनुष्ठान करून मला प्रसन्न करून घेतले आणि वरदान म्हणून प्रत्यक्ष शरीर संघाची मागणी केली. तेव्हा मी तिला तुझी ही इच्छा पुढे मच्छिंद्रनाथ पूर्ण करीन असे वचन दे. ते वचन तू माझ्यासाठी पूर्ण कर, म्हणजे मी मोठ्याच विवंचनेतून मुक्त होईल. ते कोण मच्छिंद्रनाथाच्या मनातही विकल्पांची वावटळ उठली. पण मारुतीने त्या सर्वांचे योग्य निरसन केले व मैनाकिनीच्या पोटी तुझा पिता उपरिचर वसू मीननाथ रूपाने जन्म घेऊन महान कीर्तिध्वज फडकावेल असे सांगितले. तेव्हा नाथांनी त्यांचे म्हणणे मान्य केले आणि वायू व मारुती यांना निरोप घेऊन ती पुढील तीर्थयात्रेस निघाली. अध्याय 3 समाप्त होत आहे.